हाय फ्रेंड्स, नमस्कार सगळ्यांना। चला आता संध्याकाळचे वाजले 5:30। मी 3:30 वाजेपासून पाणीच्या जवळ होती। आम्हाला आज प्यायचं पाणी आलं नाही आणि मला वाटतं उद्या गुरुवार आहे, उद्या पण येणार नाही आणि आम्हाला परवा पण पाणी येणार नाही। 3 दिवस आम्हाला पाणी येतच नाही आणि बाकीचे जे लोक आहेत शेजारचे ते मोटरी लावून घेतात आणि पाणी ओढून घेतात आणि मी नेमकं भांडे घासले। आज फक्त प्यायचं पाणी आणलं, जेवढं आलं पाईपातून ओढून। तर आज चला मी ठेवलाय चहा। त्या पाणीसाठी खूप लेट झाली, मग म्हटलं आता चहा ठेवा। आणि आज होती माझी चतुर्थी, माझी म्हणजे आमचे सगळ्यांची चतुर्थी। म्हटलं चहाची तलब कधीची झाली आहे, म्हटलं चहा करावं। तनिष्का गेली ट्युशनला, हिमांशू आहे, हिमांशू पाहतो आहे टीव्ही। हे बघा आमचं हिमांशू टीव्ही पाहतोय, अभ्यास करत होतो। चला तर म्हटलं आज चतुर्थी आहे, स्वयंपाकाला लागाव, काहीतरी बनवा। तर आज मित्रांनो आम्ही बनवणार आहे स्वयंपाकाला दाल बाटी बनवणार आहे। आमच्या हिमांशीला तनुचे पप्पा कधीचे म्हणतात। आणि काय झालं, बाटीचं तर पीठ दळलं नाही आणि मी काय केलं, जाड पीठ आणलं होतं। जाड म्हणजे बाहेरचं पीठ दळलेलंच आणलं आणि त्या पिठाचे आम्हाला काही चपात्या जमत नाही। आणि ते आपलं बारीक एकदम 0 नंबरचा रवा असतो ना, तेवढा बारीक पीठ आहे आणि त्या पिठाचे चपात्या केले की वातळल्यागत कसे तरी होतात, ते मला पण जमत नाही, खायला ह्यांना पण आवडत नाही। तर म्हटलं काय करा, बाटी करून टाका। मग आता आम्ही दाल बाटी करणार आहे। आज गणेश चतुर्थी आहे म्हणून दाल बाटी आणि थोडंसं चुरमा पण करणार आहे आणि मग खाणार आहे। तर चला तर मित्रांनो, कोण कोण दाल बाटी करतं, म्हणजे हे तळून नाही करणार, मी ओव्हनमध्ये करणार आहे। तर मी तुम्हाला दाखवते कशी करायची। आमच्याकडे साधा ओव्हन आहे बाटीचा, बिना इलेक्ट्रॉनिक, ते गॅसवरच करतात। मग तसं ओव्हनमध्ये मी बाटी बनवणार आहे। तर चला, आपल्याला कोणाला आवडती कमेंट्स करून सांगा की आम्हाला दाल बाटी आवडती। कोणत्या गावाला बाफले म्हणतात त्याला, कोणी बाटी म्हणतो, कोणी काय, पण आम्ही दाल बाटीच म्हणतो। तर चला आता, आणि त्याच्यासोबत घोटलेली वांग्याची भाजी खूप भारी लागते, एकच नंबर। तर चला तर मित्रांनो, ये जेवायला, आतापासून आमंत्रण दिलं आहे जेवायला। बाटी जेव्हा बनवू तेव्हा बघू, पण आता व्हिडिओ बनवायला म्हटलं जाऊ दे, चला।